आजचा हा विषय आम्हाला कळला तर आम्हाला कळलं का परमेश्वर आमच्या बरोबर आहे आणि परमेश्वर नक्कीच आमची समस्या जी आहे ती सोडवत पण त्यामध्ये आमचा दुहेरी फायदा होणार आहे. प्रेज गॉड. हालेलुया. येस प्रभू आमच्या समस्येचंही उत्तर आम्हाला देणार आहे आणि त्याचबरोबर आमच्यातही परमेश्वर खूप मोठी गोष्ट करणार आहे. प्रेज गॉड. हालेलुया. येस मी सांगितलं की प्रभू आमच्या प्रार्थनेचं उत्तर तर दिलंच देईल पण दुसरी अजून एक गोष्टीने परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करणार आहे आणि ती काय आहे हेच आज आपण शिकणार आणि समजणार आहोत. तर प्रार्थना करूया प्रभूकडे, नेत्र बंद करूया सर्वजण. हे पित्या परमेश्वर आम्हाशी बोल माझ्या प्रभू. हो ईश्वराजा. कारण आज प्रत्येक जण तुझ्याकडे प्रार्थना करत आहे, Yes, काही ना काही Jesus. मागत आहे आणि काही ना काही समस्यातून प्रत्येक जण चाललेले आहे. हो ईश्वराजा. पण देवा तू म्हणतो का व्यर्थता काळजी करू नको, यस यस. चिंता करू नको, हो ईश्वर. माझी योजना तुझ्या हिताची आहे यस. आणि तू विश्वासात स्थिर राहा. हो तू माझा गौरव पाहशील यस. आणि मी दुहेरी आशीर्वादाने तुला आशीर्वाद करणार आहे. होय माझे देवा. थँक्यू जीसस. आम्ही तुला गौरव देतो धन्यवाद आणि येणारं येशू. वचन तुझ्या आत्म्याद्वारे आम्ही ग्रहण करतो Yes. आणि प्रभूच्याच नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, जे लोक लिहून घेतात आजचा विषय तुम्ही या प्रकारे लिहू शकता का तुमच्या समस्यामुळं, तुमच्या त्रासामुळं परमेश्वर तुम्हामध्ये आध्यात्मिक परिवर्तन आणणार आहे. प्रेज गॉड. हालेलुया. येस, आजचा विषय आहे का आमच्या त्रासामुळं, आमच्या समस्यामुळं, ज्या समस्याचं रूपांतर आता खडकामध्ये झालेलं आहे त्या खडकाचा उपयोग परमेश्वर आम्हामध्ये आध्यात्मिक परिवर्तन आणण्यासाठी करणार आहे. प्रेज गॉड. हालेलुया. या ठिकाणी आपण इयोब काढूया 7वा अध्याय. इयोब 7वा अध्याय आपण काढूया. 3रं वचन वाचूया प्रथम. इयोब 7वा अध्याय आणि 3रं आणि 4थं वचन या ठिकाणी वाचणार आहोत. प्रथम 3रं वचन वाचू या ठिकाणी आपण. त्याप्रमाणे मला दुःखाचे महिने हे वतन करून दिले आहे आणि व्यथेच्या रात्री मला नेमलेले आहेत. मी आडवा पडलो म्हणजे म्हणतो की मी केव्हा उठेन व रात्र केव्हा सरेल आणि दिवस उजाडेपर्यंत मी एकसारखा लोळत राहतो. प्रेज गॉड. हालेलुया. हा, पुन्हा ऐकूया. सर्वांनी काढलं इयोब 7वा अध्याय काढलं सर्वांनी. हा, लक्षपूर्वक ऐका, यातून परमेश्वर आम्हाशी बोलल. हा, प्लीज स्लोली रीड करा. हा. त्याप्रमाणे मला दुःखाचे महिने हे वतन करून दिले आहे आणि व्यथेच्या रात्री मला नेमलेल्या आहेत. हा, कोण मी- बोलतोय? इयोब. इयोब. कोण बोलतोय? इयोब. इयोब. तो म्हणतो दुःखाचे महिने मला काय करून दिलेत? वतन करून वतन दिले. करून दिलेत. दुःखाचे महिने मला वतन करून करून दिले. दिलेले आहेत. आणि पुढे काय लिहिलंय? व्यथेच्या रात्री मला नेमलेले हा, आहेत. आणि व्यथेच्या रात्री मला नेमलेल्या आहेत. आहे. आता इयोब काय आहे आम्हा सर्वांना माहित आहे, तरी देखील थोडंसं आपण त्याच्याकडे प्रकाशन टाकूया. इयोब असा व्यक्ती होता जो सात्विक होता. कसा होता? सात्विक. सात्विक होता. देवाचं भय बाळगणारा होता आणि आपलं व्यक्तिगत जीवन जगणारा तो व्यक्ती होता. पण बायबल सांगतं की अकस्मात संकट त्याच्यावर येऊ लागले. प्रथमतः त्याची संपत्ती नष्ट झाली, चोरांनी येऊन ती चोरली. नंतर त्याचे मुलं पण मरण पावले. नंतर त्याचा सर्व वैभव निघून गेला. पत्नी पण साथ दिला नाही. नौकर चाकर सगळं त्याच्यातून दूर गेलं आणि सर्व या प्रसंगातून तो जात असता बायबल सांगतं की त्याचं आजार देखील त्याचं शरीर देखील कशाने भरलं? आजाराने. त्याच्या शरीरामध्ये काय आले? आजार गळ आले. यस, या ठिकाणी म्हणजे मुलं त्याची मरतात, प्रॉपर्टी त्याची नष्ट होती, पत्नी साथ सोडून जाती आणि शरीर पण पूर्णतः आजाराने घायाळ झालेलं आहे. म्हणजे मानसिक संतुलन त्याचं पूर्णतः बिघडलेलं आहे. त्रास त्याच्या जीवनामध्ये आहे आणि हे समस्या घेऊन तो चाललेला आहे. आणि म्हणून ज्या दुःख त्याच्यावर हावी होतं, कारण पहा ज्या संकट आमच्यावर येतं आपण कोणा संगती बोलतो? देवा संगती. कोणा संगती बोलतो? देवा संगती. आणि आपण आपलं दुःख नाही देवालाच प्रगट करून सांगतो का प्रभू दुःखाचे महिने मला वतन करून दिलेत, दुःखाचे महिने मला वतन करून दिले. ज्या प्रकारे आम्हाला जर आम्ही कुठं काम करतो तर आम्हाला पगार नेमून देतात का 10,000 रुपये महिना, त्या प्रकारे तो म्हणतो मला दुःखाचे महिने काय करून दिलेत? वतन करून दिलेत. कळत्या ठिकाणी दुःखाचे महिने मला वतन करून दिलेत. आणि व्यथेच्या रात्री का म्हणजे दर रात्र मला एक ओझं असतं का ती रात्र काही सरत नाही, माझे प्रश्न माझ्या समोरून काही जात नाही, वारंवार तेच विचार, वारंवार तेच प्रश्न का काय हे झालं, का माझ्या जीवनातल्या गोष्टी बदलत नाही. आणि अशा तणावातून कोण चालला होता? इयोब. कोण चालला होता? इयोब. इयोब. मग कोणाकडे तो प्रार्थना करत होता? देवाकडे. देवाकडे. कोणाकडे आपलं मन मोकळं करत होता? देवाकडे. देवाकडे. पण पहा प्रभूंनी एकाएकी त्याच्या प्रार्थनेचं उत्तर लगेच दिलं नाही. काही दिवस त्याला संकटातून जावं लागलं. त्याला कशातून जावं लागलं? संकटातून. यस, मी पुढे सांगतो की इयोब दुःखातून चालला होता, इयोब संकटातून चालला होता आणि मन खिन्न असायचं का प्रभू काय या समस्या जात नाही, का माझे त्रास निघून जात नाही. आणि कधी कधी युवासारखं आम्हाला पण वाटतं का देवा आम्ही पण प्रार्थना करतोय एखाद्या समस्या धरून पण ती समस्या आमच्या पुढून काही जात नाही. ती समस्या एका खडकाप्रमाणे झाली. कशाप्रमाणे? खडकाप्रमाणे. कळत्या ठिकाणी ज्या प्रकारे इयोब समोर आजार होता
आता मुलं तर मेली होती, प्रॉपर्टी संपली होती, पण त्या समस्या काही जात नव्हत्या, नव्हत्या. ते विचार काही बंद पडत नव्हते. त्याच प्रकारे आमच्याही जीवनामध्ये अशा काही समस्या आहे का त्या समस्याला लोटण्याचा प्रयत्न आपण करतो, पण आम्हाला कळतं एका खडकाप्रमाणे त्या घट्ट होऊन बसलेल्या आहे. आहे. त्या समस्या काही जात नाहीत. नाही. आम्ही त्याला लोटतो, आम्ही त्याला ढकलतो, पण ती काही ढकलल्या जात नाही. नाही. आणि मग आम्हाला तोच प्रश्न पडतो का प्रभू ती समस्या जात नाही. मग जर आम्ही योबाचं जीवन पाहिलं तर योबाचं प्रभूने कार्य नाही केले का नंतर? केलं. जी पहिली स्थिती होती त्यापेक्षा शेवटची स्थिती प्रभूने आशीर्वाद केली का नाही? केली. केली. मग प्रभू एका क्षणात कार्य का नाही करत? योबही देवाकडे प्रार्थना करत होता. आज आपल्याही जीवनामध्ये जे संकट येतं देवाकडे हाक नाही मारत का? मारतो. आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या आहे आपण उपास नाही करत का? करतो. करतो. आपणही प्रभूला हाक मारतो, आपणही समस्या लोटण्याचा प्रयत्न करतो, पण ज्या प्रकारे रिझल्ट आला पाहिजे, ज्या प्रकारे परिणाम दिसला पाहिजे, कधी कधी तो परिणाम आम्हाला दिसत नाही. नाही. मग असं वाटतं की देवा तू का करत नाही? कारण देवा आमचा विश्वास आहे की तुझ्या पलीकडे आम्हाला सुख नाही. तूच आहे का जो आमच्या समस्येचं निवारण करणार आहे, तूच आहे जो आमचे मार्ग मोकळे करणार आहे. मग प्रभू आज का नाही? कळतं इथपर्यंत? समस्या आहे, आपण आपल्याला वाटतं का प्रभू या समस्येचं रूपांतर साक्षीमध्ये तू करशील असा माझा विश्वास आहे, पण देवा आज का नाही? कारण अनेकदा आम्हाला भरपूरचं वाट पाहावी लागते. मग प्रभू का इमिजिएट कार्य करत नाही? वाचूया अजून एक अध्याय या ठिकाणी. जर आपण मार्क शुभवर्तमान काढूया, मार्कचा 10वा अध्याय, मार्क 46 10वा अध्याय 46 ते 48. नंतर ते यरीहोस आले आणि तो व त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहोहून बाहेर जात असता तिमयाचा मुलगा बर्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो ओरडून म्हणू लागला की हे येशू, दाविदाच्या मुला, माझ्यावर दया कर. मग त्याने उगे राहावे म्हणून पुष्कळांनी त्याला धमकावले, परंतु तो फारच अधिक ओरडला की हे दाविदाच्या मुला, माझ्यावर दया कर. माहित आहे का प्रभूने त्याला आपल्याकडे बोलवलं आणि त्याचं प्रार्थनेचं उत्तर प्रभूंनी दिलं. पण आता प्रश्न असा आहे का बर्थलमय जो भिकारी आहे, जो आंधळा आहे, जस प्रथमतः प्रभूला हाक मारतो, बायबल सांगतं का प्रभूपर्यंत तो आवाज पोहोचला नाही. प्रभूपर्यंत आवाज पोहोचला नाही. आणि मग त्या ठिकाणी अजून काही लोकसमुदाय होता, बरोबर? आणि तो लोकसमुदाय म्हणतो का आरडाओरडा करायचा नाही. आणि मग बायबल सांगतं का तो गप न बसता त्यांनी अजून जोराने काय वाढवला, आपला आवाज वाढवला. आणि तो आवाज कुणी ऐकला? येशूने. पण प्रश्न असा आहे का जर बायबल आम्ही वाचलं तर मी पुन्हा सांगेल का बायबलमध्ये असं लिहिलंय का परमेश्वर हृदय जाणणारा देव आहे. प्रभूला माहिती आहे आत्म्यात कोणाला कसली गरज आहे. बायबल तुम्ही वाचा, आपण हा विषय घेतला का प्रभू ज्याही वेळेस समस्या असेल राईट टाइमवर तिथे पोहोचून जायचा, राईट टाइमवर त्या गावामध्ये अवेलेबल राहायचा. मग या ठिकाणी एक व्यक्ती त्याला हाक मारतो जो गर्दीत त्या ठिकाणी उभा आहे. जर आपण बायबलमध्ये वाचलं तर एक रक्तस्राविती गर्दी त्याला स्पर्श करते, हजारो लोक स्पर्श करते, पण त्यांनी ओळखलं का बरोबर एक स्त्री आहे का जी मला स्पर्श करते. मग बाकीचे लोक स्पर्श करत नव्हते का? करत होते. मग प्रभूला कळतं का कोण मला हाक मारतंय. येस, प्रभूला कळतंय. मग प्रभूने का पहिल्यांदा त्याची हाक ऐकली नाही? प्रभू त्याही वेळेस त्याची हाक ऐकू शकला असता, प्रभू लगेच त्याला रिप्लाय करू शकता, पण प्रभू स्वतःला आवरून धरलं. थोड्या वेळ गर्दीला आवाज करू दिला. कळतं इथपर्यंत का त्यांनी हाक मारली का हे दाविदाच्या पुत्रा मजवर दया कर, पण देवाने रिस्पॉन्स दिला नाही. तर प्रभूला माहित होतं का लोक त्याला काय उडू देणार नाही. आणि लोक उडू लागले का प्लीज शांत बस, आणि मग तो जोराने रिप्लाय करू लागला. मग का प्रभू त्याला इमिजिएट उत्तर देत नाही? प्रभू थोडंसं थांबतो. आणि आज प्रभू तेच आमच्याबद्दल करतोय का आम्ही पण एखादी गोष्ट मागतोय, आम्ही पण एखादी समस्या लोटण्याचा प्रयत्न करतो, पण आम्हाला इमिजिएट उत्तर येत नाही. तर का प्रभू असं करतो? कळतं इथपर्यंत? ओके, वाचूया अजून या ठिकाणी एक शमूएल पहिला अध्याय 3 पासून वाचायला सुरुवात करूया. माणूस प्रतिवर्षी आपल्या नगराहून शिलो येथे सैन्यांच्या यहोवाचे भजन पूजन करायला व यज्ञही करायला जात असे. काय शब्द वापरला? प्रतिवर्षी. काय शब्द वापरला? प्रतिवर्षी. पहा या ठिकाणी आपण हन्नाचं उदाहरण घेतोय. कोणाचं? हन्नाचं. आणि तिचा प्रतिवर्षी काय शब्द वापरला? प्रतिवर्षी. दरवर्षी तो कुठं जायचा? देवाच्या मंदिरात. कुठं जायचा? देवाच्या मंदिरात. पुढे वाचू या ठिकाणी आपण. तेथे एलीचे 2 मुलगे हपनी व फिनास यहोवाचे याजक होते. आणि एल्कानाने यज्ञ करायचा दिवस आला म्हणजे तो आपली बायको पनिन्ना हिला व तिचे सर्व मुलगे व तिच्या मुली यांना वाटे देत असे.
परंतु हन्नेला तो दुप्पट वाटा देई, कारण हन्नेवर तो प्रीती करीत असे. पण यहोवाने तिचे गर्भस्थान बंद केले होते. हा, काय लिहिलंय? गर्भस्थान बंद केले होते पण कुणी? यहोवाने. हा, परमेश्वर तिचे गर्भस्थान बंद बंद केले. केले आणि लिहिले प्रतिवर्षी तो यज्ञ करायला जायचा. बरोबर आहे? हा, पुढे वाचूया. आणि यहोवाने तिचे गर्भस्थान बंद केले होते, त्यामुळे तिला खिन्न करण्यासाठी तिची वैरीण तिला फारच चिडवी. हा, ज्या तिचं गर्भस्थान बंद होतं तिच्यावर कोण हावी व्हायची? तिची वैरीण. हा, तिची सवत. तिची कोण? सवत. सवत. तिची सवत तिच्यावर काय व्हायची? हावी व्हायची. म्हणजे तिला ती चिडवायची का तू वांज आहे, तुला पोटचं फळ नाहीये, आणि तू दरवर्षी प्रतिवर्षी कुठं जाती? देवाच्या मंदिरात. तो देव देखील तुझ्याकडे पाहत नाही. या सर्व नकारात्मक बोलण्यामध्ये बायबल सांगत नाही का ती आपलं संतुलन गमवत आहे. पुढे वाचूया. आणि त्याने प्रतिवर्षी असेच केले. जेव्हा ती यहोवाच्या मंदिरात जाई, तेव्हा ही तिला तसाच त्रास देई. हा, दरवर्षी ती कुठं जायची? देवाच्या मंदिरात मंदिरात. तिच्या पती बरोबर ती यज्ञ करायला त्या ठिकाणी जायची आणि कोणाकडे प्रार्थना करायची? देवाकडे. कशासाठी प्रार्थना करायची? मुलासाठी. यस, लेकराचा आशीर्वाद तिला मिळावा यासाठी ती काय करायची? प्रार्थना करायची. तिची सवत तिला खूप त्रास द्यायची, तिला खिन्न करायची. पण जर तिचं कॅरेक्टर या ठिकाणी वाचलं तर ती आपलं संतुलन बिघडू देत नाही. ती स्थिर राहतील. कोणाकडे प्रार्थना करते? देवाकडे. तिचा विश्वास आहे कोण आशीर्वाद देईल? देव. पण मग का परमेश्वर इतके दिवस तिला आशीर्वाद देत नाही? कळत्या ठिकाणी दरवर्षी ती कुठं जायची? देवाच्या मंदिरात. तिला उत्तर येत होतं का? नाही. तिला उत्तर मिळत होतं का? नाही. तरी ती कुठं जायची? दरवर्षी मंदिरामध्ये. तिला माहिती देव कार्य करेल, पण देव का कार्य करत नाही इमिजिएट? त्या आंधळ्याला माहित होतं का प्रभू माझ्या जीवनात कार्य करेल, पण का एका हाकेत त्याने ऐकलं नाही? आम्हालाही माहिती का देव उत्तर देईल, पण का आज या क्षणाला प्रभू कार्य करत नाही? का प्रभू ब्रेक लावतो? तर पुढं वाचूया. त्या ठिकाणी आपण त्याचं 10वं वचन वाचूया. 10वं वचन. तेव्हा ती जीवात कडू झालेली अशी होती आणि ती यहोवाजवळ प्रार्थना करून फार रडली. हा, पहा ती कुठे आता? मंदिरात आहे. कुठे? मंदिरामध्ये. दरवर्षी कुठे जायची? मंदिरात. कोणाकडे प्रार्थना करायची? देवाकडे. पण यंदाची प्रार्थना जरा वेगळी. यंदाची प्रार्थना थोडीशी वेगळी आहे आणि महत्वपूर्णची. यावेळेसही ती प्रभूच्या मंदिरात आलेली आहे आणि ती काय प्रार्थना करते या ठिकाणी वाचूया. आणि ती नवस करून बोलली, हे सैन्यांच्या यहोवा, जर तू आपल्या दासीचे दुःख पाहशीलच व माझी आठवण करशील व तुझ्या दासीला विसरणार नाहीस व तुझ्या दासीला पुरुष संतान देशील, तर मी त्याला त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात यहोवाला देईन. प्रेज गॉड. हालेलुया. काय प्रार्थना आहे तिची? का जर तू मला पुरुष संतान देशील तर मी ते तुला काय करणार? आयुष्यभर त्याला समर्पित करल. काय करल? तुला समर्पित करा. पहा आता आपला प्रश्न काय होता का आपण देवाकडे काय करतोय? प्रार्थना करतोय. आपण एखादी गोष्ट मागतोय पण ती इमिजिएट आम्हाला भेटत नाही. मग प्रभू का ब्रेक मारतो? तर त्याचं मागचं कारण असं होतं का याही ठिकाणी हन्ना दरवर्षी प्रभूच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करायची, पण तिच्या प्रार्थनेचं फळ तिला मिळत नव्हतं. तिला माहिती आहे प्रभू देईल, पण प्रभूने इतका विलंब का लावला? तर प्रभूने मला त्याचं प्रकटीकरण असं या प्रकारे दिलं का अनेकदा खडक मी यासाठी उत्पन्न करतो का त्या खडकाद्वारे मला तुझ्यामध्ये ती आध्यात्मिक गोष्टी निर्माण करायच्या असतात ज्याची मला तुझ्यामध्ये गरज आहे. प्रेज गॉड. हालेलुया. आता कळतं या ठिकाणी. आता पहा दरच वेळेस हन्ना प्रभूच्या मंदिरात जायची आणि प्रार्थना करायची, मला पोटचं फळ दे, मला पोटचं फळ दे, पण आशीर्वाद मिळायचा का? नाही. नव्हता मिळत. पण त्यावेळेस ती घरी असायची आणि घरामध्ये एक अशी सवत होती की तिला ती छळायची, तिला ती त्रास द्यायची आणि तिच्याद्वारे तिचं मन काय व्हायचं? खिन्न व्हायचं. काय व्हायचं? तिचं मन खिन्न व्हायचं. आणि ती खिन्न अवस्थेमध्ये कोणाकडे बसत असेल? देवाकडे. कोणाकडे ती बोलत असेल? देवाकडे. आणि यस, आणि त्या समयात तिला वाटत असेल की प्रभू जग कसं आहे? जग दुखनाईला झाकत नाही, त्याला उकरून काढणार आहे. हे जग किती व्यर्थ आहे, या जगात कसे लोक आहेत, आणि म्हणून देवा तुझ्या सहवासात राहणं किती चांगलं आहे. आणि जर तू मला लेकरू देशील तर मी त्याला जगात हरू देणार नाही, तर ते मी तुला समर्पित करणार माझ्या प्रभू. प्रेज गॉड. हालेलुया. अवघड चाललंय काय रिव्हेलेशन? कळत्या ठिकाणी का प्रभूनी त्याच वेळेस तिला प्रथम आशीर्वाद दिला असता, पण तिने त्यावेळेस ते मूल तिला प्रभूला समर्पित केलं नसतं. पण तो कठीणपणा, ते ब्रेक लावणं, ते थांबवणं तिला देवाच्या सहवासात घेऊन यायचं. कारण तिथून पनीना तिला चिडवायची, हृदय घट्ट होऊन जायचं, मन खिन्न व्हायचं. आणि फक्त ती पनीनाच काय, अवतीभोवतीची सर्व लोक तिला एक नकारात्मक दृष्टीने पाहत असतील.
ज्यांचं लग्न होत असतील ते म्हणतात हिची सावली पडू देऊ नका बरं का, ही वांज आहे, हिच्यामुळे आपण आपल्यावरही वांजपणा येईल. येस, तिला खिन्न करत असतील, पण त्या अवस्थेमध्ये ती देवाच्या जवळ बसत असेल, त्या अवस्थेमध्ये ती प्रार्थना करत असेल, ती उपवास करत असेल, देवाच्या सहवासामध्ये येऊन तिला कळत असेल का प्रभू जग व्यर्थ आहे रे, खरा आनंद फक्त तुझ्या पायापाशी आहे. प्रभूंनी त्या सानिध्यात तिचं अंतःकरण तयार केलं, ते मन तयार केलं, जेणेकरून तिचं अंतःकरण तयार झालं का प्रभू इतक्या वर्ष मला भले लेकरू नाही, पण जर तू देशील तर मी ते तुला देऊन टाकणार. प्रेज गॉड. हालेलुया. कळते ठिकाणी. म्हणून जर समस्या आमच्या जीवनामध्ये आहे तर प्रभूला तुमच्यामध्ये आध्यात्मिक काहीतरी कारण किंवा काहीतरी गोष्टी घडून आणायच्या आहे. प्रेज गॉड. हालेलुया. कटफ चाललंय, समजतंय. आंधळा व्यक्ती प्रभूला हाक मारतोय, प्रभू ऐकत नाहीये. का? कारण प्रभू म्हणतो की तुझ्यामध्ये धैर्याचा आत्मा नाहीये, मला तुझ्या धैर्याचा आत्मा उत्पन्न करायचा. कारण मी चमत्कार करल आणि उद्या जास्त तुला माझा गौरव करायचा, 4 लोक म्हणतील गप्प बस, तू गप्प बसशील. म्हणून प्रभू गप्प बसला, नाही मी पहिले नाही ऐकणार, तुझ्यात बोलणेस येऊ दे. एकदा का धैर्याचा आत्मा तुझ्यामध्ये आला मग त्या साक्ष होईल, तू गप्प बसणार नाही, तू ओरडत फिरशील. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय ठिकाणी. म्हणून प्रभू ब्रेक मारतो. का? कारण मला तुझ्यामध्ये कार्य करायचं. हा खडक यासाठी फोडत नाही कारण मला पहिले तुला आध्यात्मिकरित्या फोडायचं. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून आपल्याही जीवनामध्ये काही खडक असतील जे फुटत नाहीयेत, ते म्हणतो थांब तुझ्यामध्ये मला काम करायचंय अजून. तो फोडण्यामध्ये मी तुला घडवणार, त्याला वाकवण्यात मी तुला वाकवणार, त्याला चेंज करण्यामध्ये मी तुला चेंज करणार. आणि एकदा का तो चेंज तुझ्यामध्ये आला, तो चेंज तिकडे नक्की येणार. कारण तू जे मागतो ते एका क्षणात मी देणार आहे, पण पहिला चेंज मला तुझ्यामध्ये पाहिजे. म्हणून प्रभू तो एका क्षणात आमची प्रार्थना ऐकतो. एका क्षणात त्याला माहिती तुला काय द्यायचं, पण म्हणतो हाच टाइम आहे ब्रेक लावायचा. कारण तुला ते पाहिजे, तुला ते आवडणार आहे, म्हणून तू मला मागत बसशील, पण हाच टाइम आहे तुला वाकवण्याचा, आणि हाच टाइम आहे तुला शेप देण्याचा, आणि तू माझं ऐकणार. त्या ठिकाणी. म्हणून जर तुमच्या जीवनात अशी एखादी स्थिती असेल का जी बदलत नाहीये, चेंज होत नाहीये, निराश होऊ नका. देव तुमच्यामध्ये काम करतोय, देव तुम्हाला नम्र करत चाललाय, देव तुम्हाला लीन करत चाललाय, देव तुम्हाला सहनशील करत चाललाय. योबाला माहिती होतं प्रभू देईल, पण तेव्हा का देत नाही? देव म्हणतो सहनशीलता वाढवायची. काय वाढवायची? सहनशीलता. सहनशीलता. कारण तुझी सहनशीलता येणाऱ्या दिवसात काही आजाऱ्या लोकांना प्रोत्साहन बनणार आहे. म्हणून मला तुझ्यात काम करायचंय, मला तुझी सहनशीलता वाढवायची आहे. म्हणून तुमच्या जीवनात ज्यावेळेस एखादा असा प्रॉब्लेम असेल, एखादा व्यक्ती बदलत नाहीये, परिस्थिती जात नाहीये, तर असं समजू नका की देव काही करत नाही. देव तुम्हाला तयार करतोय, देव तुमच्यात तो विश्वास आणत आहे, देव तुमच्यात तो धैर्याचा आत्मा उत्पन्न करत आहे, देव तुमच्यात तो आवेश उत्पन्न करत आहे, देव तुमच्या त्याच्या सहभागितेमध्ये तुम्हाला घेऊन येत आहे. प्रेज गॉड. हालेलुया. समस्या जाणार, 100% जाणार, पण देव म्हणतो का त्या समस्याबरोबर तुझ्यात मध्ये मला एक मोठं आध्यात्मिक परिवर्तन येणारं दिसणार आहे. प्रेज गॉड. हालेलुया. समस्या ठिकाणी. म्हणून चिंता करू नका, पण देव तुम्हामध्ये कार्य करतोय, म्हणून प्लीज त्याला कार्य करू द्या. कारण अनेक दिवस खडक फुटत नाही, आपण आपल्याला प्रभूपासून दूर करून घेतो. नाही, प्रभू ज्या ज्या प्रकारे तुम्हाला आकार देतोय, प्लीज त्याला आकार देऊ द्या. तो ते बदलणारच जे त्याला बदलायचंय, पण ते म्हणतो थांब पहिले तुझ्यात मला बदलाव आणायचा. कळतंय ठिकाणी. ओके, प्लीज एक जण पुढे. हा खडक आहे माझ्यासाठी. काय खडक आहे? हा काही बदलत नाही. नाही, पण हा बदलावं म्हणून मी कोणाचे पाय पकडू लागलो? देवाची. आणि म्हणून मी आता चर्चला जाऊ लागलो, कारण हा माझा भाऊ काय व्हावा? बदलावा. हा खडक फुटावा, आमच्या कुटुंबातला खडक फुटावा, म्हणून मी कोणाचे पाय पकडले? देवाचे. आता चर्चला जाऊ लागलो, रिझल्ट काही येत नाही. प्रभू किती खेटा घातल्या. ते म्हणतो आता चक्कर मारतोय, चांगली गोष्ट आहे, पण तू पर्सनल प्रे चालू नाही केली रे. बरं ठीक आहे प्रभू, याला फोडण्यासाठी आता मी चालू काय करतो? प्रार्थना. आता प्रेयर मी चालू केली. देवा खूप प्रेयर करतोय रे. ते म्हणतो अजून खडक फुटत नाही का? अरे तू वचन कुठं वाचतो? आता वचन वाचायला सुरुवात कर. बरं ठीक आहे प्रभू, मी वचन वाचायला सुरुवात करतो. आता मी वचन वाचायला स्टार्ट करतो. हा खडक फुटल्या नाही मुळे मी काय चालू केलं आता? वचन. मग आता माझी फक्त प्रार्थना, आणि प्रार्थनेमध्ये काय आलं? वचन आलं. मग प्रभू अजून खडक फुटत नाही रे. अरे उपास कुठं करतो तू? अजून उपवास केले पाहिजे ना तू. बरं प्रभू, आता मी काय चालू केले? उपवास. प्रभू उपवास केली, प्रार्थना केली, वचन केलं, अजून खडक फुटत नाही. ते म्हणतो समर्पण कुठं आहे? समर्पण केलं पाहिजे का नाही? तू तुझी इच्छा नाही का प्रार्थनेचं उत्तर यावं? मग समर्पण कुठे? मग आता समर्पण. त्याला फोडण्यामध्ये प्रभू मला घडवतो. मला जे परिवर्तन पाहिजे ते मिळेल, पण ते म्हणतो मला तुझ्यात मला जे परिवर्तन पाहिजे ते पहिले ते गरजेचं. कारण तुला फक्त तो बंधनातून मोकळा झालेला पाहिजे, पण मला तुझं तारण झालेलं पाहिजे. प्रेज गॉड. हालेलुया. समजतंय ठिकाणी. म्हणून त्याला घडवण्यात प्रभू पहिले मला घडवणार.
मला जे मोकळीक पाहिजे देव देईल, एका क्षणात देईल, पण ते म्हणतो की तुझी नजर फक्त इथपर्यंत आहे, पण मला तुला या जगापासूनच वेगळं करायचं. म्हणून ज्या तुझ्या समोर खडक असशील, काळजी करू नको, मी तुझ्यामध्ये काम चालू केलंय. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून चिंता करू नका, हे खडक फुटतील पण देव तुमच्यात काम करतोय, त्याला काम करू द्या. दुसरं उदाहरण, रागीट स्वभाव आहे खूप. नेहमी कोण ऍडजस्ट करून घ्यायचं? मीच. कोण ऍडजस्ट करून घ्यायचं? मीच. मी चांगलं वागतो, हा कसं वागतो? प्लीज रिस्पॉन्ड द्या. कसं वागतो? रागिष्ट. कसं वागतो? रागिष्टच वागणे. ठीक आहे प्रभू, आता तू म्हणतो नम्र झालो म्हणून नम्र झालो, पण हा ओर करायला लागला प्रभू. हा कसा करायला लागला आता? ओर करायला लागला. मग प्रभूच्या पायापाशी बसतो. प्रभू म्हणतो नाही, तुला अजून नम्र व्हावं लागेल. अरे प्रभू तुला नाही माहित हा कसा किती डेंजर माणूस आहे, मी याला किती ऍडजस्ट करून घेतो. प्रभू म्हणतो का नाही, अजून नम्र. अरे प्रभू तू येऊन तर बघ, ऍडजस्ट करून बघ याला, मग तू सांगशील. ते म्हणतो नाही, अजून नम्र. कळत्या ठिकाणी ह्याला घडवण्यात देव माझी नम्रतेची अवस्थेला वाढवत जातो. प्रेज गॉड. हालेलुया. येस, हा काही बदलत नाही, हा काय रागीसपणा सोडत नाही. देवा किती ऍडजस्ट करू, देवा मलाही राग येतो, देवा मी भांडणं करणार नाही. नम्र हो, नाही लीन हो. नाही प्रभू कंट्रोल संपला, तुला माझ्या परिपूर्णतेत पूर्ण व्हायचं. तुझ्या हिशोबाने तुझं कॅरेक्टर सर्टिफिकेट तू तयार केलं का मी नम्र लीन आहे, तुझ्या हिशोबाने, माझ्या हिशोबाने नाही. जे मी सहन केलं ना ते तुला सहन करायचं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. कळत्या ठिकाणी कारण देव म्हणतो का तुझं लगेच अंतकरण तुटतं, कारण हा बदलत नाही म्हणून, पण तुला अधिक तुझी नम्रता वाढवायची आहे. प्रेज गॉड. हालेलुया. समजतंय? अशा प्रकारे परमेश्वर आम्हाला काम करतो, पण आपण त्याला काम करू दिलं पाहिजे. आपण तो प्रभू तुला नाही माहित, ते म्हणतो अरे तुलाच माहित नाही, तू बायबल 5 मिनिटात वाचून टाकलं, तो एक एक क्षण बघ का मी काय काय भोगलं, कशा कशामधून गेलो. ज्यांच्यासाठी आलो त्यांनीच मला क्रूसावर टांगलं आणि ते म्हणले बरब्बाला सोडा आणि याला वरती द्या. आणि शेवटी मलाच म्हणायचंय का हे बाप्पा यांना काय कर, क्षमा कर. क्षमा कर. देवाने प्रभू ख्रिस्ताला एवढं नम्र लीन केलं का त्याची आध्यात्मिक अवस्था प्रभूने उभारून आणली. त्याच प्रकारे आम्हालाही प्रभू असे खडक आमच्या जीवनात उभा करतो का आमची ही आध्यात्मिक अवस्था बाहेर पडावी. प्रेज गॉड. हालेलुया. कळत्या ठिकाणी म्हणून असे तुमच्या लाईफमध्ये कॅरेक्टर असतील जे खडक जे फुटत नाही पण ते तुम्हाला फोडतोय. तुमचं आध्यात्मिक लेवल परमेश्वर वाढवत आहे. कळत्या ठिकाणी मी याच्याबरोबर चांगलंच वागतो, पण आणि मी वाकड्यातच चालतो. मी याच्यावर कसं वागतो नेहमी चांगलं, पण हा कसं चालतो नेहमी वाकड्यामध्ये. मग डोकं खराब नाही होणार का? होणार. पण ते म्हणतो डोकं खराब होऊ द्यायचं नाही. देव माझ्यातली जी हे आहे सहनशीलता, ती सहनशीलता प्रभू रेस करतो सहन करण्याची. का? ते म्हणतो स्वतःच्या घरातल्या जर सहन करू शकत नाही, येणाऱ्या दिवसात जे माझं शुभवर्तमान गाजवायला जाशील तिथे जे छळ होईल, तिथे जे हाल होतील, तू कधी सहन करणार? कळतंय का ठिकाणी मला कोणाला सहन करायचंय? भावाला, या कुटुंबातल्या व्यक्तीला मला सहन करायचं. आणि जर ह्याला मी सहन करू शकत नाही, ह्यासाठी माझी सहनशीलता वाढू शकत नाही का बद्दल, तर ज्यास मी जगामध्ये जाईल त्या लोकांना मी काय सहन करणार? मी पण त्या प्रभूचे फिलिप सारखं म्हणणार का प्रभू आकाशातले गंधे पाठव ना जाळून टाक. येस, ज्या गावात प्रभूला घेतलं नाही ते काय म्हणले, प्रभू हे जागा देत नाही, एंट्री देत नाही, एक काम कर तू पण आज्ञा कर, गंधक पाडून यांना जाळून टाक. ते म्हणतो सहनशीलता वाढवायची. काय वाढवायची? सहनशीलता. म्हणून असे खडक प्रभूने आमच्या जीवनामध्ये उत्पन्न केलेले आहेत. प्रभू त्यांना बदलणार, पण ते म्हणतो पहिले तुला मला बदलायचं. प्रेज गॉड. हालेलुया. कळत्या ठिकाणी आम्हाला वाटतं प्रभू रस्ता नाहीये, मला रस्ता सापडत नाहीये परमेश्वर, प्रभू माझे मार्ग मोकळे होत नाहीये. येस, मलाही तुझ्यात माझे स्वर्गाचे तुझे राज्यातले मार्ग मोकळे झालेले दिसत नाहीये, म्हणून ते मार्ग मी अडवून ठेवलेत. एकदा का ते मार्ग तुला समजले, हे मार्ग मी मोकळे करतोच. मला काय वाटतं प्रभू माझे मार्ग मोकळे होत, यामध्ये याला कसं बदलावं तो रस्ताच मला सापडत नाही. प्रभू तो म्हणता एकदा का तुला तो स्वर्गाचा रस्ता सापडला ना, तुला कळलं ना मार्ग सत्य व जीवन कोण आहे, मग याचे मार्ग तुला दाखवतोच मी कसे ओपन होतात. पण पहिले तू त्या मार्गाकडे लक्ष लाव, ते मार्ग तू समजून घे, म्हणजे याचे मार्ग मी तुझ्यासाठी ओपन कर. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय? म्हणून देव याला कठीण करून टाकतो जेणेकरून तुला ते मार्ग प्रगट व्हावे, आणि याचा कठीणपणा तुमच्या आध्यात्मिक उन्नतीचं कारण बनून जातं. प्रेज गॉड. हालेलुया. समजतं का टफ चालला पॉइंट? समजतं. माझी इच्छा काय का मला मार्ग सापडावेत. काय सापडावेत? मार्ग. का माझ्या भावाला मी कसं बदलाव, मी कसं बदलाव, समजतंय? पण ते म्हणतो का मलाही तुला मार्ग प्रगट करायचे. कसले? ते सर्वकालिक जीवनाचे.
पण ह्याच्या कठीणपणातच ते मार्ग तुला प्रगट होतील, नाही तर असे ते मार्ग तुला प्रगट होणार नाहीत. नाही. म्हणून त्याच्या कठीणपणात मी तुला ते मार्ग प्रगट करून टाकल. आणि एकदा का ते मार्ग तुला समजले, याचे मार्ग तुला ऑटोमॅटिक समजतील की ते कसे तुला मोकळे करायचे. प्रेज गॉड. हालेलुया. समजत्या ठिकाणी. म्हणून निराश होऊ नका. देवा माझ्या घराचे वे ओपन होत नाही, देवा माझं लोनचं प्रपोजल पूर्ण होत नाही. ते म्हणतो थांब, त्या स्वर्गाची मेंबरशिप मला तुला द्यायची. एकदा का ती मेंबरशिप तुझ्या लक्षात आली, ती अंडरस्टँडिंग तुझ्यामध्ये आली, हे घराचे मार्ग मी ओपन केलेच. पण हा कठीणपणा तिथे एंट्रीसाठी फायदेशीर ठरणार. कारण तू देवाच्या पायापाशी बसशील, तू प्रार्थना, तू उपवास करशील, तू देवाला विचारशील, तू देवाला हाक मारशील, तू देवाकडून शक्ती मागशील आणि तुझी आध्यात्मिक उन्नती परमेश्वर करणार आहे. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून जर उत्तर येत नाही ना अशा खडक तुमच्या जीवनामध्ये, तर काळजी करू नका, देव तुमच्यामध्ये कार्य करत आहे. प्रेज गॉड. हालेलुया. योसेफ, किती लोकांना योसेफ माहिती आहे? माहिती आहे योसेफ सर्वांना. योसेफ त्याच्या वडिलांचा तर प्रिय होताच, भावांमध्ये लहाना देखील होता आणि देवाचं भय त्याच्यामध्ये होतं. आणि जर आपण त्याचं जीवन आपण पाहिलं तर प्रभूने त्याला स्वप्न दाखवले होते का तू अधिकार गाजवशील, सर्व तुला नमन करशील. पण बायबल सांगतं का ज्या प्रकारे त्याने आपले स्वप्न आपल्या भावाला प्रगट केले, त्यांनी द्वेष केला आणि त्याला कुठं टाकलं? खाचेमध्ये मारून टाकलं त्याला. पण तो मेला नाही. नाही, कारण त्याच्यामध्ये पाणी नव्हतं. त्याच्यातही मन समाधान पावत नाही, त्याच्यातूनही त्याला बाहेर काढतात आणि इश्माईल लोक चालले होते, त्यांना विकून टाकतात. योसेफाच्या मनात रागाची वृत्ती नसेल का? आहे. बदला घेण्याची इच्छा नसेल का? असेल. द्वेष नसेल का? ज्या वेळेस तो तिथून सुटला, प्रामाणिकपणे वागू लागला. त्या ठिकाणी एक अधिकारी होता, पोटीफारोक काय त्याचं नाव होतं. पोटीफर त्याच्या घरामध्ये प्रामाणिकपणे सेवा करायचा. पण त्याही ठिकाणी त्याची पत्नीची वाईट नजर त्याच्यावर पडली. कुकर्म करण्यासाठी त्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं, पण त्यांनी केलं नाही आणि त्याही ठिकाणी त्याला शिक्षा भेटली आणि त्याला पुन्हा कुठं पाठवलं? तुरुंगात पाठवलं. ज्याही वेळेस तो तुरुंगात जात असेल, कोणाची आठवण करत असेल? देवाची. आपल्या भावांची. कोणाची? का तुमच्यामुळे हे दिवस मला पाहायला मिळालेले आहे. ज्याही वेळेस त्याला चटके भेटत असतील ना, त्या तुरुंगामध्ये कुणी वाईट मारत असेल, काही त्याला करत असेल, नेहमी भावाची आठवण तो करत असेल का एकदा तुम्ही भेटा, तुम्हाला दाखवतो. पण ते त्याला फोडत होता, त्याला तोडत होता का टाक तो राग, नम्र हो, लीन हो. येस, देव त्याला घडवत होता आणि प्रभू त्याला घडवलं. आणि ज्यास तो त्याचे दिवस बदलले, तेच भाऊ त्याच्याकडे मदत मागण्यासाठी आले. पण तो क्रूरतेने वागला नाही, तो नम्रतेने वागला, तो लीनतेने वागला. का? कारण इतके दिवस प्रभू त्याला फोडलं, त्याला तोडलं. तोही आज प्रश्न करत असेल की देवा माझ्या वाटेला काय? पण ते म्हणतो थांब, तुझ्यामध्ये काम करायचं. आणि म्हणून जेवढं तुम्ही प्रभूला परवानगी द्याल तुमच्यामध्ये काम करण्यासाठी, जेवढं तुम्ही लवकर आध्यात्मिकरित्या तयार व्हाल, तेवढे तुमचे मार्ग लवकर मोकळे होतील. पण जेवढा तुम्ही विलंब लावाल, जेवढं तुम्ही प्रेयरपासून लांब पळणार, देवा काहीच होत नाही, काहीच बदलत नाही, पुन्हा ब्रेक, पुन्हा प्रेयर, पुन्हा ब्रेक, पुन्हा प्रेयर, ते म्हणतो काही पंच्युअलिटी तुझ्यामध्ये दिसत नाही. तू तुझंच बांधकाम स्लोली पोझिशनमध्ये आणलंय. चिटकून राहा प्रभूला, सहन कर, 0 लेवलपर्यंत देऊन घेऊन जा. कारण देव असा उंच करल का सगळा टायमिंग भरून काढल परमेश्वर. प्रेज गॉड. हालेलुया. समजत्या ठिकाणी पहा, प्रभूला आमच्यात कार्य करायचं आणि देव ह्या संधी शोधतो. कधी एखादा खडक येईल का ज्याच्यामध्ये तू इच्छुक आहे का तो बदलावा, आणि त्यामध्ये प्रभू आम्हामध्ये काम करायला सुरू करतो. मग तो आजार असेल, त्या आजारामुळे प्रभू तुम्हाला हलून टाकल, पण ते म्हणतो त्या निमित्तानं तू माझ्या जवळ येऊ लागतो. एखादा कुटुंबाचा स्वभाव असेल, ते म्हणतो त्यामुळे तू माझ्या जवळ येऊ लागतो, त्यामुळे तू माझ्या संगती बोलू लागतो, माझ्या संगती तुझा संपर्क चालू होऊन जातो. म्हणून देव असे खडक उत्पन्न करतो का त्याद्वारे मला तुझ्यामध्ये कार्य करायचं आहे. योसेफमध्ये द्वेष होता, पण द्वेष हावी झाला नाही, कारण देवाला त्याच्यामध्ये रूपांतर दिसलं आणि म्हणूनच प्रभू त्याला बाहेर काढलं. प्रेज गॉड. हालेलुया. कळतं का ठिकाणी? योसेफाला एक मोठा अधिकारी करायचा होता, पण त्या अधिकारात ते अंतकरण, ते नम्रपणा, ती लीनपणा, तो समंजसपणा असणं गरजेचं आहे. कारण देवाची इच्छा होती की तू अल्पकाल नाही, पण तू दीर्घकाळ तिथे राज्य करावं. म्हणून ते अंतकरण तुझ्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या वेळेसपर्यंत देवाने त्याला फोडलं, त्याला तोडलं, ते अंतकरण त्याच्यामध्ये तयार केलं. म्हणून तोपर्यंत ती समस्या काही गेली नाही. आणि मग ज्यास प्रभूने त्याला बाहेर काढलं, तो कधीच खाली नाही पाडला, तो नेहमी प्रगती करत गेला, उंचवत गेला आणि प्रभूने त्याला ब्लेस केलं. प्रेज गॉड. हालेलुया. समजतंय? म्हणून देव तुमच्यामध्ये इच्छुक आहे काम करण्यास, देव इच्छुक आहे तुमचे खडक फोडण्यास, पण ते म्हणतो पहिले परवानगी दे तुझ्यामध्ये काम करण्याची. तो 2 मिनिटात मी बदलून टाकल, पण पहिले तू बदल. कारण तुला फक्त त्याची मोकळीकता पाहिजे, पण मला तुझ्यातलं ताराने परिवर्तन पाहिजे. प्रेज गॉड. हालेलुया. किती लोकांना दावीद माहितीये? दावीद माहितीये सर्वांना. पहा, बायबल सांगतं, ओके काढू या ठिकाणी आपण 1 शमूएल 16 अध्याय 13 वचन, दाविदाबद्दल उदाहरण.
मग शमूएलाने तेल भरलेले शिंग घेऊन त्याच्या भावाच्या मध्ये त्याला अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे दाविदावर यहोवाचा आत्मा येत राहिला आणि शमूएल उठून रामा येथे गेला. ओके ओके, काय लिहिलं या ठिकाणी? कोणाचा अभिषेक झालाय? दाविदाचा. कोणाचा अभिषेक झालाय? दाविदाचा. आता एक उदाहरण मी या ठिकाणी सांगतो का कशा प्रकारे या ठिकाणी प्रभू आम्हामध्ये कार्य करतो आणि का प्रभू खडक आमच्या समोर ठेवतो. आता दावीद आणि शाऊल, कोण? दावीद आणि शाऊल. दावीद आणि शाऊल, बरोबर. पहिले राज्य कोण चालवत होता? शाऊल. कोण चालवत होता? शाऊल. शाऊल, बरोबर आहे. नंतर अभिषेक कोणाचा झाला? दाविदाचा. दाविदाचा. मग आता अभिषेक याचा झाला, मग गादीवर कोण बसला पाहिजे? दावीद का शाऊल? दावीद. बरोबर. पण कोण बसायचा गादीवर? कळतं इथपर्यंत? हा देवाचं भय धरून त्याचा शस्त्रवाहक देखील झाला. यस, याचा अभिषेक झाला होता. अभिषेक झाल्यानंतर हा काय बनतो? त्याचा शस्त्रवाहक. शस्त्रवाहक. काय बनतो? शस्त्रवाहक. याच्यामध्ये इगोने आला पाहिजे का? प्रभू तुम्हाला राजा केलंय आणि काय काम दिलंय? शस्त्रवाहनाचं. प्रभू सूट होतोय का इकडं? प्रभू याला काय करतोय? तोडतोय. ठीक आहे, हा नम्रतेने वागतो, लीनतेने वागतो, हा गल्ल्याताचा चॅलेंज देखील ॲक्सेप्ट करतो, इस्रायल लोकांसाठी त्याला मारून टाकतो. नंतर हा इस्रायल राष्ट्रांसाठी लढाई लढतो, शाऊलाला भरपूर कीर्ती मिळवून देतो. पण बायबल सांगतं की याचं हृदय कठीण होतं. याचं हृदय कसं होतं? कठीण होतं. आणि याची कीर्ती वाढती. याची काय वाढती? कीर्ती. याचं हृदय कठीण होऊन जातं आणि याची कीर्ती वाढत जाते. पण गादीवर कोण बसलाय? शाऊल. गादीवर कोण बसलाय? शाऊल. शाऊल. आणि दाविदाच्या वाटेला काय येतं? ज्यावेळेस हा याला भाला घेऊन मारायला पाहतो, याचं हृदय काय म्हणत असेल? देवा मी काय नाही केले यासाठी? मी गिटार वाजवली, याला दुरात्मा लागला होता, याचा दुरात्मा मी पळवला. जर मी दुरात्मा पळवला नसताना हा केव्हाच गायब झाला असता. मी त्याच वेळेस, जसं मी तुम्हाला राजा केलं होतं, मी त्याच वेळेस झोपेच्या अवस्थेला मारून टाकला असता. देवा एवढं नम्रतेने वागलो, एवढं लीनतेने वागलो, माझ्या वाटेला काय भाला? आणि फक्त तिथपर्यंतच मर्यादित नाही, तर योनातान म्हणतो पळून जा. योनातान काय म्हणतो? पळून जा. पळून जा. आणि हा जंगलामध्ये पळतोय, सायरा वैरा फिरतो. हृदय खिन्न होत नसेल का? होत असेल. देवाकडे एकच प्रश्न असेल की देवा राजाचा अभिषेक केला कोणता? जंगलातला. येस, हृदय तुटलं असेल, मन खिन्न असेल, कुणी साथ देत नाही, कुणी सपोर्ट करत नाही, कुणी माझ्या बाजूने नाही, आणि हा लोक पाठवतो, हा वेगवेगळे लोक पाठवतो याला मारण्यासाठी. याचं हृदय तुटत नसेल का? मग मलाही प्रश्न पडला की प्रभू एवढं याला का त्रास दिला? एवढं याला का तू पिळलं? तर प्रभू म्हणला का मला याला त्या गादीवर बसवायचं होतं, आणि म्हणून ज्या मिस्टेक याच्यामध्ये होत्या ना, त्या मिस्टेक मला याच्यामध्ये नको पाहिजे होत्या. हालेलुया. जो याच्यामध्ये आज्ञा पाळत नव्हता, हा मनाच्या व्यर्थतेमध्ये चालणारा होता, आणि म्हणून ती चूक मला याच्यामध्ये नको पाहिजे होती. याच्यात मला तो नम्र व्यक्ती पाहिजे, तो लीन व्यक्ती पाहिजे, जो समंजस व्यक्ती पाहिजे, तो विश्वासू व्यक्ती पाहिजे, सहनशील व्यक्ती पाहिजे, जेणेकरून मला जे राज्य द्यायचं ते एक काळ नाही तर सर्वकालिकाचं राज्य त्याच्या हातात मला स्थापित करायचं आहे. आणि म्हणून मला त्याला घडवायचं आहे, आणि म्हणून मला त्याला जंगलात फिरवायचं. म्हणून याचा हृदय प्रभू काय करायचा? कठीण. याचा कठीणपणा याला घडवण्याचा कामी आला. आणि त्याच जंगलामध्ये त्यांनी अनेक स्तोत्राची रचना केली. प्रेज गॉड. हालेलुया. हे जे स्तोत्र वाचतो ना आपण, कुठे लिहिलेत त्यांनी? जंगलामध्ये. येस, जस्ट हा त्रास द्यायचा, हा कठीण व्हायचा, हा खिन्न व्हायचा, आणि काय रचायचा? स्तोत्र. त्याच्या कठीणपणात याच्यात ते स्तोत्र बाहेर पडू लागले. त्याच्या कठीणपणात याच्यातली नम्रता उभारू लागली. त्याच्या कठीणपणात याच्यात समंजसपणा येऊ लागला. प्रेज गॉड. हालेलुया. जर हा कठीण झाला नसता तर एक चांगला दावीद सारखा राजा आम्हाला मिळाला नसता. म्हणून देवाने शाऊलला काय केलं होतं? कठीण. आणि म्हणलं बस गादीवर, मला माहिती तू इल्लीगल आहे तरी बस, कारण इकडे काम चालू आहे, इकडे काम चालू आहे. कारण असा राजा मी आणल त्याची कल्पना तुम्ही करू शकणार नाही. आणि म्हणून दावीद प्रभूला परवानगी द्यायचा का, दे मला आकार, तोड मला किती तोडायचं. प्रेज गॉड. हालेलुया. कळत्या ठिकाणी. पण हा नाराज होऊन वाचला असता, प्रभू असा कोणता अभिषेक? शाऊलाला जाऊन चेक केलं असतं, बाबा खरंच देवाची कॉलिंग आहे का मला? तू तर बस पार तेल बिल ओतून टाकलं, प्रोफेसी करून टाकली का तुला राजा केलं. अरे कोणता राजा आहे प्रभू? कोणी माझ्या बाजूने नाही, कोणती प्रजा माझ्या बरोबर नाही. माझी प्रजा कोण? तर जे जंगलामधले प्राणी, ती माझी प्रजा आहे. कुणी माझा साथ देत नाही. पण देव घडवत होता, देव आकार देत होता का स्वभावावर नियंत्रण आण, बदल्याची वृत्ती मारून टाक, नम्र हो, लीन हो, समंजस हो. याच्या कठीणपणात देवाने याला घडवलं. आणि ज्यावेळेस याला संधी मिळाली याला मारण्याची, मारायला गेला रागाच्या भरात, पण काय म्हणतो? देवाच्या अभिषेकावर हात टाकायला नको.
कुणी आणला हा कंट्रोल याच्या हृदयावर? देवाने. प्रेज गॉड. हालेलुया. पहा, दावीद सारखा राजा झाला नाही, देवाने घडवलं याच्या कठीणपणामुळे. म्हणून तुमच्या समोर खडक असतील का फुटत नाही, ते म्हणतो 2 मिनिटात गायब करेल, पण तुझ्यात काम करू दे. मला तुझ्यामध्ये काम करायचंय, मला तुझा स्वभाव बदलायचा, मला तुझं वागणं बदलायचं, विचार बदलायचं. कळतंय? समजा एक कौटुंबिक उदाहरण घेतो, आपण समजून सांगतो, प्रेमाने सांगतो, असं कर तसं कर, ह्याच्यातला नकारात्मकता काही जात नाहीच. कसं चालतं मनाच्या व्यर्थेत? डोकं खराब नाही होणार का? एवढं समजून सांगतो पण तसंच, एवढं समजून सांगतो पण तसंच, आपलं संतुलन बिघडू लागतं. आणि आपण म्हणतो प्रभू हे काय प्रेमाने समजायच्या लायकीचा नाही, याला वेगळा फॉर्म्युला यूज करावा लागेल. पण ते म्हणतो वेगळ्या फॉर्म्युल्यावर जायचं नाही. प्रभू किती सहन करायचं? अरे मी काय सहन केलं त्याची कल्पना तू केलीस का? आणि देव तुमची सहनशीलता वाढवतो. आज नाही बदलत का उद्या बदलल, उद्या नाही बदलत का परवा बदलल. देव त्याच्यातली सहनशीलता वाढवत जातो. टॉलरन्स पॉवर प्रभू वाढवून टाकतो. म्हणून या प्रकारे खडक असतील पण देव तुमची आध्यात्मिक कॅपॅसिटी वाढवत आहे, देव तुमचा विश्वास वाढवत आहे, देव तुमच्यातला काय म्हणतात त्याला सहनशीलता तो इन्क्रीज करत आहे. म्हणून या ठिकाणी त्याला परवानगी द्या. पण तुम्ही ज्या दुसरा रस्ता इख्तियार करता, नाही मी पण टोकाची भूमिका घेणार, लय झालं आता, ते म्हणतो काम थांबलं माझं. मग कधीतरी तू जाऊन पश्चाताप करशील, मग पुन्हा बांधकाम चालू होईल, मग तुला स्पिरिच्युअली वाढण्यासाठी आयुष्य वर्ष लागून जातील. म्हणून प्रभूला परवानगी द्या. खडक प्रभू आणणार तुमच्या समोर, पण त्या खडकात प्रभू तुम्हामध्ये चेंज आणणार. प्रेज गॉड. हालेलुया. पहा, बायबल वाचा मोशेबद्दल. ज्याही वेळेस मोशे चमत्कार करायचा लोक आनंदी व्हायचे, एन्जॉय करायचे. पण ज्यावेळेस पाणी नव्हतं भेटलं तेच दगड घेऊन यायचे. कोणाकडे? मोशेकडे. मोशे म्हणत असेल प्रभू कोणाचा लीडर तू मला केला? त्यांच्यात राहून राहून प्रभूने ते अंतकरण त्याच्यामध्ये तयार केलं. आणि ज्यास प्रभू म्हणतो का ऐक मोशे मी यांना घेऊन जाणार नाही, तर मोशे काय म्हणतो? येस बोला, काय म्हणतो मोशे? हा, माझं नाव जीवनी पुस्तकातून काढून टाक, तू यांना असं सोडू नको. देवाला चेक करायचं होतं माझं बांधकाम पूर्ण झालंय का? आता दिसतं येस बांधकाम पूर्ण झालेलं आहे. कळतं का? ठिकाणी त्यांच्या कठीणपणामुळं मोशे घडल्या गेला. आणि त्यास देव त्याला म्हणतो का मी यांना पुढे घेऊन जाणार नाही. तो म्हणतो असं कसं प्रभू, लोक काय म्हणतील, प्लीज तू असं करू नको. तोच मोशे जो संतापून जायचा यांच्या त्रासामुळं, तोच का म्हणायचा असं करू नको. ते म्हणतो घडला, जे मला आकार द्यायचा होता तो आकार तुझ्यामध्ये आला. प्रेज गॉड. हालेलुया. कळतं या ठिकाणी. म्हणून तुमच्या लाईफमध्ये खडक असतील, बॅलन्स गमवायचा नाही. अजून प्रभू नम्र करल, अजून प्रभू लीन करल, अजून तुमच्या विश्वासाची पायरी प्रभू वाढवल. आर्थिकरित्या पण काही नसल, कंगाल असताल, काहीच नसल पॉकेटमध्ये, मस्त फ्युचर ड्रीम भरपूर आहे, देव 0 लेवलमध्ये घेऊन जाईल आणि म्हणून बघ मोठे मोठे ड्रीम. प्रभू कसं काय बघू? ते म्हणतो बघ. असंच अब्रामाला विश्वासा पिता केला नाही, त्याला सहन करावं लागलं, त्याला सहन करावं लागलं. आणि म्हणून त्याला विश्वाची पिताची उपमा मी दिलेली आहे. म्हणून ज्यावेळेस तुझ्या समोर खडक असतील, ते खडक फुटणार नाही, तर लक्षात देव देव तुझ्यामध्ये काम करतो. आणि तुझ्यात अजून बांधकाम बाकी, बांधकाम अजून बाकी. म्हणून प्रभूला तुमच्यामध्ये काम करू द्या. का माझ्यात नम्रता कमी आहे का? प्रभू नम्रता वाढव. माझ्यात लीनता कमी आहे का? लीनता वाढव. माझ्यात समंजसपणा नाही आहे का? माझ्यामध्ये समंजसपणा वाढव. प्रभू परमेश्वर माझा विश्वास अस्थिर आहे का? माझा विश्वास तू स्टेबल कर. माझं समर्पण कमी आहे का? माझं समर्पण तू वाढव प्रभू, कारण हा खडक मला फुटलेला पाहायचा आहे. प्रेज गॉड. हालेलुया. कळतं का? टफ चाललंय, समजते ना ठिकाणी. अशा प्रकारे लॉर्ड आमच्या जीवनातले खडक दूर करण्याचा प्रयत्न करतो, पण आपण त्याला परवानगी दिली पाहिजे, त्याला परमिशन दिली पाहिजे का प्रभू माझा टॉलरन्स पॉवर तू वाढव. माझ्या हिशोबाने कॅपॅसिटी संपली प्रभू, याला सहन करण्याची कॅपॅसिटी संपली, आपल्याकडून नाही होत प्रभू, लास्ट स्टेज आहे. ते म्हणते लास्ट स्टेज नाहीये, माझ्या हिशोबाने तुला अजून वाढायचं आहे, कारण तू माझ्या परिपूर्णतेत पूर्ण करायचंय तुला. आपण कुणाच्या लेवलमध्ये आहोत? ख्रिस्ताच्या. कोणाच्या? ख्रिस्ताच्या. कारण वचन या प्रकारे आहे का तुम्हाला माझ्या परिपूर्णतेमध्ये पूर्ण केल्यात आलेलं आहे. म्हणून त्याच्या लेवल आम्हाला गाठवायची, म्हणून जी समंजसपणा त्याच्यामध्ये, जी अंडरस्टँडिंग त्याच्यामध्ये, तीच लेवल आपल्यामध्ये आली पाहिजे. म्हणून आपल्या हिशोबाने प्रभू मी नाही करू शकत अजून याला ऍडजस्ट, मी नाही करू शकत याला सहन प्रभू, पण ते म्हणतो तुझ्या हिशोबाने, माझ्या हिशोबाने बघ, तुझी पातळी अजून वाढलेली नाही, म्हणून तुझ्यात मला बांधकाम करायचं आहे. प्रेज गॉड. याकोब 5 अध्याय 11 वचन. पहा,
जे दुःख सहन करतात त्यांना आपण आशीर्वाद म्हणतो. तुम्ही इयोबाच्या सहनशीलतेविषयी ऐकले आहे आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तोही पाहिला आहे. Praise the Lord. ओके, रीड करा. तो असा की प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे. हा, प्रभू कसा आहे? कनवाळू व दयाळू. हा, आणि असं लिहिलंय. ओके, पुन्हा रीड करा. सेम वचन, कॅमेरा इथं ठेव. पहा, जे दुःख सहन करतात त्यांना आपण आशीर्वाद म्हणतो. हा, काय शब्द वापरलाय? जे दुःख सहन करतात त्यांना हा, आपण काय आशीर्वाद करतात? म्हणतो. सहन करतात. काय करतात? सहन करतात. त्याला आपण काय म्हणतो? आशीर्वाद. आशीर्वाद. कळते ठिकाणी. आशीर्वादित. म्हणून तुमचं सहन करणं हे त्याला नकारात्मकरित्या घेऊ नका. तुमचं सहन करणं हे तुम्हाला आशीर्वाद मिळवून देण्यासारखं आहे. का? कारण पुढे असा शब्द वापरला का तो सहनशील झाला. कोण? योब. योब. कोण? योब. योब. कळतंय का या ठिकाणी? योबनी जे सहन केलं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय उत्पन्न झाली? सहनशीलता. काय उत्पन्न झाली? सहनशीलता. म्हणजे तुमचं सहन करणं, कदाचित त्याच्यामध्ये सहनशीलता असेल, तुमच्यामध्ये विश्वास असेल, तुमच्यामध्ये धैर्याचा आत्मा असेल, तुमच्यामध्ये आवेश असेल, परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारे तुमच्यामध्ये कार्य करणार. पण तुमचं सहन करणं व्यर्थ नाही. ह्या खडक फोडण्यासाठी जे जे सहन करायचं आहे ते करा. कारण प्रभू तुमच्यात काय वाढवतो हे प्रभूला माहिती आहे. कारण त्यालाच माहिती तुमच्यामध्ये कमकुवतपणा काय. याच्यात सहनशीलता कमी होती. कोणात? योबामध्ये. मग त्याची काय वाढवली प्रभूंनी? सहनशीलता. आपला विश्वास कमी असेल म्हणून प्रभू आपल्यातला काय काय वाढवणार? विश्वास. विश्वास. आपलं मन अस्थिर असेल, प्रभू आपलं मन कसं करणार? स्थिर करणार. म्हणून देव बघतो का बांधकाम काय करायचं हे देव ठरवतो. कारण त्याला माहिती आमच्यात कमकुवतपणा काय आहे. पण तुम्ही जे सहन करता ते आशीर्वादितपणा आहे. प्रेज गॉड. हालेलुया. कारण तो सहन करणं तुम्हाला देवासारखं करून आणतं. Yes. ते तुम्हाला ख्रिस्ताचा आकार देऊ लागतं. प्रेज गॉड. हालेलुया. तुमचं सहन करणं तुम्हाला कोणाचा आकार देऊ लागतं? देवाचा. ख्रिस्ताचा. कोणाचा? ख्रिस्ताचा. कारण त्याच्या परिपूर्णतेत आम्हाला पूर्ण व्हायचं आहे. म्हणून जास्त तुम्हाला टोचणी लागते इकडून तिकडून तिकडून देव तुम्हाला आकार देतो, आध्यात्मिक आकार देतो आणि ख्रिस्ताच्या स्वरूपासारखं तुम्हाला तो करू लागतो. प्रेज गॉड. हालेलुया. पुन्हा रीड करा पुढं. तुम्ही इयोबाच्या सहनशीलतेविषयी ऐकले आहे आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तोही पाहिला आहे. तो असा की प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं मी सांगितलं का देव पहिले कार्य करू शकला असता पण सहनशीलता बाहेर पडली असती का? नाही. अब्रामाला प्रभू पहिले लेकरू देऊ शकला असता पण विश्वाची उपमा त्याला मिळू शकली असती का? नाही. नाही. म्हणून देव काय करतो? खडकांद्वारे आम्हामध्ये काय आणतो? परिवर्तन. काय आणतो? परिवर्तन. आणि म्हणून त्याला कोणती उपमा मिळाली? विश्वासाचा पिता. तो कठीणपणा त्या खडकामुळं त्याच्यामध्ये विश्वासाची पातळी एवढी वाढवली का आज त्याच्याकडे बघून आम्हाला प्रेरणा मिळते. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून असे खडकद्वारे प्रभू तुम्हाला काय करतोय? काम करतो. काय करतोय? तुम्हामध्ये काम करतोय. म्हणून त्याला तुमच्यामध्ये कामाची परवानगी द्या. ते सहन करण्यापासून पळू नका. नाहीतर तुमचं बांधकाम अर्धच राहील, पूर्ण आध्यात्मिक तुमची उन्नती होणार नाही. प्रेज गॉड. हालेलुया. आणि म्हणून मी म्हणलो का आता संदेश महत्वाचा आहे. कारण प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही खडक आहेत आणि ते काही फुटत नाही. पण ते म्हणतो पहिले कोणाला फोडायचं? स्वतः. तुला परवानगी दे बदलण्याची की तो बदललाच. पण जोपर्यंत तू ट्रान्सफॉर्म होत नाही, तू चेंज होत नाही, तो लवकर मी चेंज करणार नाही. कारण त्याच्याच निमित्ताने तू माझ्या पायापाशी बसणार आहे. असा माझ्या पायापाशी तू येणार नाही. त्याचा त्रासच तुला वाकवणार आहे. असा तू वाकणार नाही. हा आजार असेल तरच कोण आहे? प्रभू आहे. इथून 4 शिव्या आहे तरच कोण आहे? प्रभू आहे. इथून भांडणं आहे तरच कोण आहे? प्रभू आहे. असं कोण प्रभूकडे येतं? तरी जे सगळे ब्लेस आहेत ना ते फक्त संडेचं चर्च अटेंड करतात. 24 तास प्रभू संगती बोलत बसत नाही. पण जिथं फटके आहेत ना, जिथं चाबूक आहेत ते फक्त प्रभू. का? कारण त्याच्या पलीकडे त्यांना विसावा दिसत नाही. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे आपल्यात काम व्हावं आणि आपले खडक फुटावे आणि देव ते फोडणार. पण देव सध्या जो तुम्हाला आकार देतोय प्लीज त्याला आकार देऊ द्या. ते तुमचा विश्वास लेवल चेक करतोय, जा शेवटच्या लेवलपर्यंत आणि म्हणा का नाही देव सगळं चांगलं करणार, मी घाबरणार नाही. प्रेज गॉड. हालेलुया. ओके, उभा राहूया, प्रे करूया आपण. हे पित्या परमेश्वर तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. देवा तू आज आम्हाशी बोलला माझ्या परमेश्वरा. आज असेच खडक आमच्या जीवनामध्ये आहेत आणि ज्याद्वारे मी निराश आणि हताश होतो. का खडक हे फुटत नाही, काही समस्या जात नाही. पण ते म्हणतो या खडकाद्वारे तुझ्यात मला नम्रपण आणायचं,
तुझ्यामध्ये लीन पण आणायचं आहे. येस माझे देवा. तुझ्यामध्ये समंजसपणा मला आणायचा हालेलुया. आहे. तुझा विश्वास मला वाढवायचा आहे. हालेलुया. तुझी धन्यवाद. आध्यात्मिक उन्नती आणि पातळी मला वाढवायची Yes, आहे. yes. कारण तू फक्त त्या व्यक्तीचं परिवर्तन शोधतो, पण yes. मला पूर्ण तुझं कुटुंबाचा बदलाव मला हो, पाहिजे. येस माझे देवा. येस. हे पित्या, आम्ही प्रार्थना करतो हो येस. का प्रभू, जर तुला आम्हामध्ये काम करायचं आहे येस. तर देवा आता आम्ही तुला अडवणार नाही. नाही. प्रभू, सहन करण्याची पातळी आमची वाढव. हो ईश्वरा. आमच्या समोर जे नकारात्मक वेगवेगळे खडक आहेत, Yes. जे आमचं मन खिन्न करतात, जे आमचं मन उदास करतात, हो, जे आमच्या प्रश्नाचा मारा करतात, Hallelujah. आमचं मन तोडतात माझ्या परमेश्वरा, Yes, माझे देवा देवा. ते सर्व सहन करण्याची ताकद मला दे. हो, ताकद माझी देशील. सहनशीलता वाढव, हो, माझा माझे विश्वास वाढव, Yes, माझं माझे देवा. नम्रपण वाढव, Hallelujah. माझ्यातलं लीनपण वाढव, Yes, माझ्यामध्ये माझे देवा. समंजसपणा येऊ दे प्रभू. Hallelujah. अब्बा, माझ्या मुखातून नको हो, हा शब्द माझे येऊ दे देवा, नको प्रभू. ईश्वराजा. तुझ्या परिपूर्णतेमध्ये मला Hallelujah. पूर्ण व्हायचं आहे. Yes, माझे तुझ्या देवा. मार्गात मला चालायचं आहे प्रभू. होय, माझे ज्या देवा. प्रकारे आब्रामाला विश्वाची उपमा Yes, मिळाली yes, प्रभू, yes. तो विश्वासूपणा माझ्यामध्ये पाहिजे. हो, ज्या प्रकारे ईश्वराजा. योमध्ये सहनशीलता आली, ती सहनशीलता माझ्यामध्ये आली Yes, पाहिजे. माझ्यामध्ये ज्या पाहिजे. प्रकारे योसेफामध्ये क्षमेचं अंतकण उत्पन्न झालं, ते हो, क्षमेचं ईश्वराजा. अंतकण माझ्यामध्ये येऊ दे माझ्या Hallelujah, परमेश्वरा. धन्यवाद. ज्या प्रकारे येशू Yes. ख्रिस्तमध्ये अब्बा फादर, दया, कृपा, प्रीती, हो, प्रेम yes, होतं, yes, सर्व yes, काही yes, होतं. yes. हो, अब्बा माझे तेच देवा. मन तू आमच्यामध्ये येऊ दे हो, माझ्या yes, yes, परमेश्वरा. yes. अब्बा घडव आम्हाला, घडव ईश्वरा. येऊ दे आम्हाला आकार माझ्या होय, माझे परमेश्वरा. देवा. हो दे तुझ्या प्रमाणे, Yes, इच्छेप्रमाणे yes, आमच्या yes. जीवनामध्ये लॉर्ड. हो दे तुझ्या परिपूर्णतेमध्ये आम्ही पूर्ण होय, माझ्या माझे प्रभू. देवा. आणि आम्हाला तुझा गौरव हो दे Yes, प्रभू. yes. आम्हाला घडायचे प्रभू. होय, माझे आमच्या देवा. समोर अवतीभोवती असणाऱ्या खडकामुळे आम्ही घाबरू देऊ नको. हो ईश्वरा. आता आम्ही रडत बसणार नाही. येस. आम्ही हे नाही म्हणणार किती दिवस आता सहन करायचं. हो ईश्वराजा. पण म्हणतो, म्हणणार का देवा, धन्यवाद तुम्हाला घडवतोय, धन्यवाद ईश्वराजा. धन्यवाद तू माझी पातळी वाढवतो, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद तू माझा टॉलरन्स Hallelujah, वाढवतो माझ्या परमेश्वरा. Hallelujah. आणि मी मोठा गौरव करणार. हो, माझी साक्ष धन्यवाद लोकांना प्रेरणा ईश्वराजा. देणारी असणार. माझी Hallelujah. साक्ष लोकांचं जीवन बदलणारी असणार. होय, माझ्या माझी देवा साक्षी तुझी ईश्वराजा. सेवा असणार माझ्या परमेश्वरा. yes, yes, आणि माझी देवा. आध्यात्मिक उन्नतीचं कारण फक्त तू होय, असणार माझे माझ्या देवा. परमेश्वरा. येस. थँक्यू जीसस. धन्यवाद ईश्वराजा. तुला धन्यवाद देतो. धन्यवाद ईश्वर. आणि प्रभू, हा प्रवास एवढा सोपा Yes. नाही. हे मन साथ सोडून देतो प्रभू. हो, हे मन ईश्वराजा. संगती चालत नाही प्रभू. येस माझे देवा. पण देवा, मला ताकद दे हो का मी ईश्वराजा. पूर्ण प्रवास पूर्ण करावा. येस. ज्या प्रकारे ख्रिस्तानी अब्बा फाद जे सर्व सहजरित्या सहन केलं हो प्रभू, माझे देवा. ती धाव पूर्ण केली. त्या Hallelujah. प्रकारे पॉल म्हणतो माझ्या परमेश्वरा, Yes. का मी माझी धाव पूर्ण केली. हो ईश्वर. देवा, आम्हाला पण ती धाव पूर्ण करायची आहे. होय माझे देवा. आम्हाला सहन करण्याचं शिकव माझ्या प्रभू. शिकव माझे आम्हाला देवा. नम्र होण्याचं शिकव. शिकव आम्हाला माझे लीन देवा. होण्याचं शिकव माझ्या परमेश्वर. आणि हालेलुया. आम्हाला तुझा गौरव हो. धन्यवाद ईश्वर. थँक्यू. योसेफाबरोबर तू होता. होय माझे देवा. अब्बा, ज्या स्तोत्र संहितामध्ये दावीद माझ्या परमेश्वर हो. ज्या प्रकारे स्तोत्रांची रचना करतो, Yes, yes. देवा कळतं का त्याच्याबरोबर तू आहेस. होय माझे देवा. प्रभू, आज या सर्व बंदिवान अवस्थेमध्ये तू आमच्या बरोबर आहेस. हालेलुया. येस येस. आणि देवा, तू आमची ताकद वाढव, होय माझे देवा. जेणेकरून तुझ्या स्वभावामध्ये आमचा स्वभाव तयार होईल. येस माझे देवा. देवा, तुझ्या विचारासारखे आमचे विचार होतील प्रभू. हो, ईश्वराजा. तुझं मनासारखं आमचं मन तयार होईल माझ्या परमेश्वर. हालेलुया. धन्यवाद. आणि आम्हा तुझा मोठा गौरव होईल. हो ईश्वराजा. आणि देवा, आमचे खडक तर फुटतीलच फुटतील, येस माझे देवा. पण आम्हामध्ये मोठं आध्यात्मिक संजीवन वाहील हो, माझ्या ईश्वराजा. प्रभू. येस. अब्बा, त्याचा कठीणपणा आमच्या आध्यात्मिकरित्याचं कारण बनणार माझ्या येस परमेश्वर. येस. प्रभू, तुला धन्यवाद देतो धन्यवाद आणि ईश्वराजा. प्रार्थना करतो की आमची उन्नती होऊन तुझा गौरव होते. येस माझे देवा. थँक्यू फादर, सर्व गौरव देतो धन्यवाद आणि ईश्वर. प्रार्थना प्रभूच्या नावात मागतो. आमेन.